मला प्राखर्यानं सांगायचे आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आईच्या बाबतीत बोललात आणि आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो दुसऱ्या एका संविधानिक पदावरल्या महिलेच्या बाबतीमध्ये एवढं घालून पाडून प्रतिष्ठा कशात म्हणलेली आहे, संविधानातच म्हटलेली आहे आर्टिकल 21 मध्ये। आणि आरक्षण कशात मागतो आपण, त्यातच मागतो आपण आरक्षण, संविधानातच आर्टिकल 16 मध्ये आरक्षण मागतो। आणि तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी करता त्याच आरक्षणातल्या त्याच संविधानातल्या दुसऱ्या तत्वाला घालून पाडून काय बायको समज बायकोला सुद्धा माणूस अपमानित करून बोलत नाही, एवढा अर्वच्च आणि खालच्या शब्दामध्ये ती ही बघतो हे उठवतो। अरे मुख्यमंत्री मोदयांवर एखादा राजकीय आरोप करणं वेगळं, खालच्या स्तरावर जाऊन इतकं गलिच्छ। मला एवढंच म्हणायचंय, आपण तुम्ही कसं बोलताय ना काय अर्षामध्ये बघा टमरेल म्हणणं हे आगजाळपणा कशाला पाहिजे। अरे आरशात बघणं सोपं आहे, परंतु की नाही रेतीचं माप घेणं आणि रेतीचे ठेके घेणं आणि टिपरा मोजून घेणं, अरे दंगेची चूक हे एकनाथ शिंदे साहेबांनी लाड केलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा लाड भरलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी यांना गुंजारलं नसतं, यांना जर अंतरवली सराटी मध्ये त्या गुन्ह्यांमध्ये यांनी जर जेलमध्ये गेले असते ना आरोपी म्हणून, यांनी पोलिसांवर हल्ला केला होता तर हे आज हे बोलले नसते। आज हे सगळे यांचा तो रेव्हेन्यू बोलत आहे, आज यांचा रेतीचा रेव्हेन्यू गुणरत्नजी आणि विनोदजी थोडंसं आपल्याला थांबवतो। सुनील पोखरकरजी मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे